जय सद्गुरू कविताच्या ब्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्या सोबत काही रेसिपी शेअर करत नाहीये, मी आज तुमच्या सोबत ब्लॉग शेअर करत आहे। तर आम्ही गेलो होतो आमच्या कुळदेवीच्या दर्शनाला। कधीच 2-3 वर्षापासून चाललो होतो कुळदेवीच्या दर्शनाला जाऊया जाऊया, पण जमलंच नाही। तर म्हटलं चला आता जाऊनच येऊ। तर अधिक महिन्यात आम्ही 7 तारखेला गेलो होतो। 7 तारखेला गेलो संध्याकाळी, रात्री इकडनं। तिथं पण आम्ही 2:30-3 वाजेला नाशिकला स्टेशनवर उतरलो आणि तिथंच आम्ही 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत तिथंच स्टेशनवर राहिलो आणि मग रिक्षाने आम्ही बस स्टॉपवर गेलो। तर तिथून आम्ही वणीगडची बस पकडली आणि आम्ही 8 वाजेला वणीगडावर पोहोचलो। तिथं गेलो आणि आंघोळ वगैरे केली, तयार झालो आणि मग 9 वाजेला तिथं आरती होती। तर तेव्हा आम्ही तयारीच करत होतो, आरती काही आम्हाला मिळाली नाही। तर आम्ही 9:30-10 ला तिथून आंघोळ करून निघालो। आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात आहे। तर चला मी तुम्हाला प्रवास आणि दर्शनाचा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। आम्ही आता आंघोळ केली आणि देवीच्या दर्शनाला निघालो। तर बघा, सुरुवातीलाच येथे पूजेचे भरपूर असे दुकानं आहेत। येथे साडी, ओटी, पूजेचं साहित्य, फूल, हार, प्रसाद, नारळ सर्व मिळते। तर आम्ही इथून काहीच घेतलं नाही, कारण की आम्ही सर्व घरून आणलेलं होतं। तर बघा, आता पायऱ्या चालू झाल्या आहेत। तर आम्ही पायऱ्या चढत आहे। तर मला पायऱ्या चढताना खूप दम लागत आहेत, माझ्याने चढल्या जात नाही आहे। पण तरीही मी देवीचं नामस्मरण करत करत आणि थोडा टाईम बसत मी पायऱ्या चढली आहे। बघा, हे माझे मिस्टर, हे मला म्हणत आहेत की मी तर तुझ्यासाठी थांबत थांबत चालत आहे, नाहीतर मी एका दमामध्ये सर्व पायऱ्या चढून जाईल। बघा, इथलं दृश्य इतकं छान आहे ना, म्हणून मला शूट घ्यावं असं वाटलं। इथं धुकं पडल्यासारखं आणि एकदम छान असं दिसत आहेत। तर आता पोहोचलो आम्ही देवीच्या मंदिरात। तर बघा, इथं बारी लागली आहे, बारी खूप लांबची आहेत। बघा, आता देवीचं दर्शन झालं आहे। तर मी इथूनच शूट घेऊन घेते, कारण की पुढे खूप गर्दी आहे, तर शूट घेतला जाणार नाही। तर आता आम्ही छान असं दर्शन घेतलं। बघा, दर्शन झाल्यानंतर आम्ही परत येतानाच आम्ही शूट घेतलेला आहे। किती छान असं दृश्य दिसत आहेत। हे मोठे मोठे पहाड दिसत आहे आणि हे धुकं पडलेलं आहे ना, हे तर एकदम छान असं दिसत आहे। आपल्याकडे ढग किती उंचावर असतात, इथे तर इतके जवळ आहे ना की मला खूपच आनंद झाला। बघा, हे मोठे मोठे डोंगर आणि पहाड, आणि बघा हे वणी गाव आहेत, म्हणून या गडाला वणीचा गड असं म्हणता। आता सध्या मे महिना आहे, म्हणून आपल्याकडे किती गरम होते। इथं तर आम्ही आलो तेव्हा सकाळी इतकी थंडी लागत होती की जसं आपल्याकडे हिवाळा असतो तशी थंडी इथं वाटत होती। आता आम्ही इथून निघत आहेत। तर आता आम्ही खाली पोचल्यावर तिथं हॉटेलमध्ये जेवण करू। आता खूप भूक लागलेली आहे। त्यानंतर गाडीत बसलो आणि नाशिक यायला निघालो। तर बघा, गडावरनं खाली उतरताना इतकं छान दिसत होतं ना की माझा असा जीव तुटत होता। माझ्यानं शूट होत नव्हतं, कारण की मला शीट नव्हती भेटलेली, मी उभी राहिलेली होती, तर मला जमत नव्हतं। तर मी तुम्हाला आता सांगत आहे की मी काय साहित्य नेलेलं होतं। देवीच्या दर्शनाला गेली होती तर मी साडी नेली होती, साडी, ओटी, पूजेचं साहित्य, नारळ फोडायला नेलं होतं, ओटीमध्ये पण नेलेलं होतं, आणि मी खाद्यपदार्थ पण नेलेले होते। तर मी नेलं होतं खाद्यपदार्थांमध्ये
खारी, खोबरं, खसखस, पेढे आणि खडीसाखर. आणि ओटीमध्ये ओटी भरायला मी 1.25 गहू नेले होते आणि 1.25 पावशेर तांदूळ पण नेले होते. तर तिथे एवढी गर्दी होती की आम्ही ते जे नेलेलं साहित्य होतं ना ते सर्व देवीच्या चरणावर ठेवलं आणि त्यांच्याकडे देऊन टाकलं तिथे आणि दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे खूप गर्दी होती. मी तर पुरण नेलेलं होतं. तर तिथं खूप गर्दी होती. तर बाजूला आम्ही एका बाजूला आम्ही असे बसलो आणि तिथे मी ताटामध्ये पुरण थापून तिथे 21 दिवे पाडून ते 21 दिव्यांमध्ये मी तुपाची फुलवात लावली आणि तिथेच ती आरती लावली. देवीचं नाव घेतलं आणि तिथेच ती आरती लावली आणि आम्ही पाया पडलो. आणि त्यानंतर मग आम्ही असं छान असं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी परतलो. तर चला, तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय माता दी.